गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला. आपण राहतो महाराष्ट्रात, तर अमृतसरी स्टाईल छोले खायचे असतील तर अमृतसरला जाणं शक्य नाही आहे. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने सोप्या स्टेप्समध्ये हे अमृतसरी छोले कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्याचसोबत भटुरे कसे बनवायचे तेही बघणार आहोत. आता इथे छोले मी छानपैकी 7 ते 8 तास भिजवून घेतले आहेत आणि टम्म असे फुलले छोले छान भिजलेले आहेत. कुकर आता इथे मी घेतलेला आहे. अमृतसरी छोले जे असतात ना त्याला असा काळसर रंग असतो. सो तो कसा आणायचा, कशामुळे येतो हेही आता बघूयात. ज्या पाण्यात भिजवलं ते पाणी शक्यतो मी वापरत नाही आहे. आता यामध्ये घालूयात पाणी. छोले डीप होतील इतपत गॅस करते सुरू. आणि यामध्ये ना मी घालते टी बॅग. तर रेग्युलर आपली चहा पावडर असते त्याच्या टी बॅग असतात, त्याच टी बॅग आहेत. 2 टी बॅग्स मी इथे वापरते. टी बॅग्स तुमच्याकडे नसतील, ऑफकोर्स घरी आपण नाही ठेवत टी बॅग्स, तर एक सुती कापड घ्या, त्यामध्ये चमचाभर चहा पावडर घाला, पुरचुंडी बांधा आणि ती पुरचुंडी यामध्ये ॲड करा. लावूयात झाकण आणि मध्यम आचेवर 20 मिनिटं हे छोले छान वाफवून घेऊया. छोले आपले शिजत आहेत तोवर ना आपण त्याचा बेसिक मसाला किंवा ग्रेव्ही तयार करून घेऊयात. तर इथे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं मस्त फुललं की खूप सारा बारीक चिरलेला कांदा. येस, यामध्ये ना कांद्याचा थोडा जास्त प्रमाणात वापर करायचा आणि छान असा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आणि कांदा कॅरमलाइज होईपर्यंत म्हणजे हलकासा ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा. साधारण 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर कांदा परतून घेतला. हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट. हे एकत्र एकजीव छान शिजवून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघाल कांद्याला ना खूप असा छान तांबूस रंग आलेला आहे. काळपट तांबूस आपण म्हणतो तसा परफेक्ट रंग आलेला आहे. असाच या अमृतसरी छोलेसाठी कांदा आपल्याला परतून घ्यायचा, रादर तळून घ्यायचा मस्त काळपट होईपर्यंत. आता यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी. सो इथे मी 2 टोमॅटो वापरले आणि त्याची प्युरी तयार करून घेऊ आणि 5 ते 6 मिनिटं आणखी शिजवून घेऊ. टोमॅटो घातल्यावर हे मस्त असं परतून झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल तेल रिलीज होत आहे आणि रंगही एकदम काळपट आलेला आहे. आता काय करायचं, आता या स्टेजला यामध्ये घालतोय छोले मसाला. 1-2 चमचे छोले मसाला मी यामध्ये घालणार आहे. लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि हे करूयात मिक्स आणि एखाद मिनिटभर परतून घेऊया. आता हा मसाला छान कंबाईन झाला की इथे छोले जे आपण कुकरला शिजायला घातले होते, तेही मस्त शिजलेले आहेत. चेक करूयात. येस, परफेक्ट शिजले आहेत. ओव्हरकुक नाही झालेले पण ॲट द सेम टाईम कच्चे पण नाही. आता यातले हे चहाच्या मसाला बॅग्स आहेत, या काढायच्या. आता यामध्ये घालूयात हे छोले, शिजवलेले सगळे छोले त्याच्या पाण्यात सकट घालायचे. परफेक्ट रंग आलेला आहे जसा हवा तसा. आता मस्त 7-8 मिनिटं हे छान उकळून घेऊयात. मस्तपैकी 7 ते 8 मिनिटं छोले या मसाल्यांमध्ये शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकाल काय परफेक्ट रंग आलेला आहे, टेक्स्चर आलेलं आहे. काळपट झालं आहे पण एक्स्ट्रीम अगदीच डार्क काळं झालं नाही. परफेक्ट जसा रंग हवा अमृतसरी छोलेला तसाच रंग आलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात आलं स्लाइस केलेलं आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या. यामध्ये ना आपण लाल तिखटाचा वापर अगदी कमी केलेला आहे, त्यामुळे हिरवी मिरची हे करूयात मिक्स. आणि आता इथे आपले मस्त टँची चवीचे अमृतसरी छोले बनवून तयार आहेत. झटपट अमृतसरी छोले करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप छोले, पाणी, 2 टी बॅग्स, 1 मोठा चमचा तेल, 3 ते 4 बारीक चिरलेले कांदे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 टोमॅटोची प्युरी, 2 चमचे छोले मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, आलं, 2 हिरव्या मिरच्या. छोले स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायचे आणि टी बॅग घालून वाफवून घ्यायचे. आता गरम तेलात जिरं आणि कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा. आता त्यात आलं लसूण पेस्ट घालून कांदा तांबूस रंगावर परतायचा
आणि यात छोले मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून परतून घेत यात शिजवलेले छोले घालायचे आणि हे मिश्रण एकत्रित शिजवून घ्यायचं। आता यात उभे काप केलेलं आलं आणि हिरव्या मिरच्या घालायच्या। झाले आपले झटपट अमृतसरी छोले तयार। छोले भटुरे म्हणलं की बुंदी रायता आलाच। खारी बुंदी इथे घेतलेली आहे। यामध्ये पाणी घालायचं पुरेसं आणि या पाण्यामध्येच सोक करत ठेवायची एक 10 मिनिटासाठी। बुंदी रायतासाठी बुंदी सोक होते तोवर इथे मी दही घेतलेलं आहे अर्धा कप। यामध्ये घालूयात चिमूटभर मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण यामध्ये घालूयात पाव चमचा चाट मसाला आणि हे दही छान फेटून घेऊया। हे दह्याचं मिश्रण मस्त असं क्रीमी झालं पाहिजे फेटून। ही जी बुंदी आपण स्वच्छ धुवून सोक करून घेतली आहे पाण्यात, त्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि ही भिजवलेली बुंदी यामध्ये घालूयात, करूयात मिक्स। क्या बात आहे। आणि इथे आपला बुंदी रायता देखील बनवून आहे तयार। झटपट बुंदी रायता करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप खारी बुंदी, अर्धा कप दही, चिमूटभर मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा चाट मसाला। आता बुंदी पाण्यात भिजवायची। दह्यात तिखट, कोथिंबीर आणि चाट मसाला घालून हे मिश्रण फेटून घ्यायचं आणि यात बुंदी घालायची। झाला आपला झटपट बुंदी रायता तयार। आता कांद्याचं सॅलड बनवूयात। खूप हायली रिक्वेस्टेड आहे। इथे बर्फाचं पाणी घेतलंय, यामध्ये घालूयात या कांद्याच्या फोडी। खूप वेळ ठेवायची गरज नाही आहे, फक्त एक 30 सेकंद वगैरे। त्या फोडी या थंड पाण्यातून काढूयात। पूर्ण पाणी यातलं निथळून घ्यायचं। थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं ना, त्याचा तिखटपणा कमी होतो, कडवट लागत नाही कांदा आणि त्याचबरोबर असा मस्त क्रिस्प होतो। यावर घालायचे लाल तिखट, कोथिंबीर, चाट मसाला घालतोय त्यामुळे लिंबाचा रस घालायची गरज नाही आहे। दॅट्स इट। आणि आता हे करूयात मिक्स। लागलं तर थोडंसं तेल पण तुम्ही यामध्ये लावू शकता, पण गरज नाही। आणि तुमचं हे ऑनियन सॅलड बनवून आहे तयार। झटपट कांद्याचं सॅलड करण्यासाठी लागणारं साहित्य: कांद्याच्या चकत्या, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा चाट मसाला। कांदा अशा पद्धतीने काप करून गार पाण्यात भिजवून घ्यायचा। आता पाणी निथळून घेत यात तिखट, कोथिंबीर आणि चाट मसाला घालायचा आणि मिसळून घ्यायचं। झालं आपलं झटपट कांद्याचं सॅलड तयार। आता बनवूयात भटुरे। सगळ्यात सोपी रेसिपी आहे ही भटुरे बनवण्यासाठी। अर्धा कप दही घ्यायचं। समप्रमाणामध्ये बेसिकली आपल्याला दही आणि पाणी घ्यायचं। अर्धा कप दही आहे तर अर्धा कप पाणी घेतोय। चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये आणि 1 चमचा बेकिंग पावडर। करूयात मिक्स। यामध्ये ना छान असे बबल्स यायला सुरुवात होतात। यामध्ये बेकिंग पावडर मिक्स केली की तुम्ही बघू शकाल। आता यामध्ये घालूयात 2 कप मैदा। हे ना प्रपोर्शन अगदी अचूक आहे। यामध्ये मी घातलेला आहे मैदा आणि याचं आता पीठ मळून घेऊ। कणिक छान मळून झालेले आहे। भटुराचं पीठ मस्त दिसतंय, तुम्ही बघू शकाल। एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे, कमी नाही आणि जास्त नाही। थोडासा मैदा घेते मी, हे लाटून घेऊ। खूप मैदा लावायचा नाही, नाहीतर काय होतं ना, तळताना सगळं पीठ तेलामध्ये पसरतं। आता हे तळूया। तेल गरम केलेलं आहे। थोडंसं हाय हीटवर तेल गरम करायचं भटुरा तळण्यासाठी आणि हा भटुरा यामध्ये सोडूयात। हलका हलका प्रेस करायचं। हा हा, क्या बात आहे। काय टम्म फुगलेला आहे। असा याला म्हणतात भटुरा। आणि मस्त सोनेरी रंगावर आपण तळणार आहोत। छान असा डीप सोनेरी रंग येऊपर्यंत तळूयात। पुरी बनवताना जसं मी सांगते, एक बाजू एकच वेळेस तळायची, म्हणजे मग ते तेलकट होत नाही। आणि आता हे उलटवूयात आणि ही खालची बाजू पण छान तळून घ्यायची। आता हा भटुरा हलक्या हाताने काढून घ्यायचा। शक्य आहे तितकं तेल खाली ड्रेन करून घ्यायचं आणि एका टिश्यू पेपरवर काढूयात। वाह! झटपट भटुरे करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, 2 कप मैदा, तळण्यासाठी तेल। आता दह्यात पाणी, मीठ आणि बेकिंग पावडर मिसळून घेत यात मैदा घालायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं। आता अशा पद्धतीने भटुरे लाटायचे आणि सोनेरी रंगावर तळायचे। झाले आपले झटपट भटुरे तयार।
आणि आता आपले छोले भटुरे सर्व करण्यासाठी तयार आहेत. अमृतसरी छोले, मस्त रंग आलेला आहे. त्याच सोबत बुंदीचा रायता आणि सॅलड. टमाटम फुगलेले छोले आहेत. आहा, भन्नाट. आज आपण लसूणी मसाला भेंडी कशी बनवायची ते बघत आहोत. सो एक मोठा चमचा इथे तेल गरम केलेलं आहे. फोडणीसाठी नेहमीचेच मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडली की यामध्ये घालूयात जिरं, चिमूटभर हिंग, लसूण आणि कढीपत्ता. आणि हे हलकंसं फक्त मिक्स करून देऊयात. लसूण आहे ना परतायची गरज अजिबात नाही आहे, कारण भेंडी आपण यामध्ये शिजवणार आहोत. भेंडी शिजवता शिजवता लसूणही छान खरपूस होऊन जातो. आता यामध्ये स्लाइस केलेली भेंडी इथे घालूयात आणि यावर आहे ना आता झाकण ठेवायचं आणि अगदी फक्त 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवायची आहे. खूप वेळ नाही शिजवायची, पण झाकण ठेवून शिजवली ना अशी सुरुवातीलाच तर भेंडी वातुळा होत नाही. छान ती क्रिस्पी होते, पण ॲट द सेम टाईम ती चावताना आहे ना असं खूप कष्ट नाही घ्यावे लागत. सो ही महत्त्वाची टिप आहे. भेंडी तेलामध्ये सोडली की 5 मिनिटं छान वाफवून घ्यायची. 5 मिनिटं भेंडी व्यवस्थित वाफवलेली आहे. आता झाकण काढूयात. तुम्ही बघू शकाल छान याला मॉइश्चर सुटलेलं आहे. आणि आता ही भेंडी अशीच परतून घ्यायची आहे. एक 7 ते 8 मिनिटं. हलकासा हे जे आता तार दिसते ही तार पूर्ण निघून जाते अशी नाही राहत. त्यामुळे हे आता छान आपण परतून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटात छान परतून होते. जवळपास 7 ते 8 मिनिटं परतून घेतली आहे. तुम्ही बघू शकाल आता यामध्ये अजिबात तार नाही आहे. सो भेंडीची भाजी ना कधी खोलगट पातेल्यात किंवा कढईत नाही करायची. शक्यतो असा सुटसुटीत तवा घ्यायचा, पसरट, शक्य असल्यास नॉनस्टिक, म्हणजे तार येत नाही किंवा चिकट होत नाही. छान अशी शिजली जाते. आता चेक करूयात. बघू शकाल छान शिजलेली आहे भेंडी. तुम्हाला हवं असेल आणि कुरकुरीत करायची असेल तर थोडंसं यापुढे जाऊन आणखी परतून घेऊ शकता, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत. पण मला ही टेक्स्चर किंवा कन्सिस्टन्सी माझ्यासाठी परफेक्ट वाटते. आता यामध्ये घालूयात मसाले. गोडा मसाला, त्याचसोबत धणेपूड आणि लाल तिखट. आणि भेंडीची भाजी करताना कधीच डायरेक्ट भेंडीमध्ये मीठ घालायचं नाही, त्यामुळे त्याला मॉइश्चर सुटतं, पाणी सुटतं आणि भेंडी चिकट होते. आता या मसाल्यांवर मी मीठ घातलेलं आहे आणि त्या मिठावर जातो आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. सो आता हे मिक्स करूयात आणि आणखी एक 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायची भेंडी. मस्त. आणि तुम्ही इथे बघू शकाल भेंडी छान अशी परतून घेतलेली आहे. गॅस बंद करते. खूप सुंदर असं मसाल्यांचं कोटिंग आलेलं आहे. लसूणही मस्त असा क्रिस्पी झालेला आहे. हा लसूण खायला प्रचंड मजा येते या भाजीमध्ये. आणि आता घालूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि भेंडीची भाजी, मसाला भेंडी म्हणा, लसूणी भेंडी म्हणा, बनवून तयार आहे. झटपट चमचमीत लसूणी मसाला भेंडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, लसणीचे काप, कढीपत्ता, 250 ग्रॅम भेंडी, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, लसूण आणि कढीपत्ता घालायचा आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आणि उभे काप केलेली भेंडी यात घालायची आणि झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं शिजवायची. आणि आता झाकण काढून घेत परतून घ्यायची. आता यात गोडा मसाला, धणेपूड, तिखट आणि यावर मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून हे मिश्रण एकत्रित परतून घ्यायचं. झाली आपली झटपट चमचमीत लसूणी भेंडी तयार. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक पदार्थ असा असतो की तो फक्त त्यांच्या प्रांतात बनला जातो आणि त्यांनाच माहिती असतो. तर असाच एक मस्त अगदी हटके नावाचा पारंपरिक पदार्थ आपल्यासोबत आज बनवत आहेत स्वप्नाजी. स्वप्नाजी, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. येस, आज आपण काय बनवतोय? आज आपण दुधी भोपळ्याचं भगराळ बनवते. अच्छा. ही एक खानदेशी रेसिपी आहे. आता आपण रेसिपी सुरू करूयात. तेल मी इथे गरम करायला ठेवलंय, गरम होतंय. तोवर आपण काय करूयात? आपण दुधी भोपळा आधी स्वच्छ धुवून घेऊया.
त्यानंतर तो थोडा टेस्ट करूया, कारण काही वेळा तो कडवट असतो आणि आपण यात साल काढत नाही, सो ते टेस्ट करणं गरजेचं आहे. ओके आहे. आता आपण दुधी भोपळा किसून घेऊया. सालासकटच. हो. आणि मोठे मोठे असे लांब लांब शेड करायचे. आता पुढे काय करूया? पुढे आपण फोडणी घालूया. अच्छा. तेल तापत ठेवले आपण. थोडं तेल जास्त घ्यायचे, कारण रेसिपीचं नाव आहे दुधी भोपळ्याचं भगराळ. भगराळ म्हणजे मोकळा, तो मोकळा हवा आपल्याला, सो तेल थोडं आपल्याला जास्ती लागणार. म्हणजे खानदेशात मोकळं जे आपण म्हणतो त्याला भगराळ म्हणतात. आणि खानदेशात तेलाचा वापर हा जास्तीच असतो. तेल जरा तापलं की आपण त्यात मोहरी घालूया. आता आपण त्यात जिरं घालूया. नंतर थोडा हिंग, चिमूटभर हिंग. आलं किसून घेतलंय. थोडी लसणाची पेस्ट. आलं लसूण थोडं जास्ती घातलं की त्याला चव छान येते. थोडा कढीपत्ता घालूया आणि हा जरा तोडून घालायचा, म्हणजे चव छान येते. मस्त खमंगाची फोडणी बसलेला, खूप छान सुवास दरवळतोय. पुढे आपण दुधी भोपळ्याचं कीस घालूया त्यात. साधारण आपण 1 वाटी कीस घालूया यात. आता याला थोडं असं परतून घ्यायचंय. थोडं त्याचा कलर बदलेल दुधी भोपळ्याचा. आणि झाकण ठेवायची गरज नाही. झाकण ठेवलं तर ते मॉइश्चर. बरोबर. हे जे श्रेड्स आहेत ना भोपळ्याचे, हे असे दिसले पाहिजेत लांबसर. त्यामुळे ते शिजवताना झाकण न ठेवता शिजवायचं, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि भोपळाही शिजेल. आता दुधी भोपळ्याचं कीस जरा परतून झालंय. आपण त्यात अर्धा वाटी बेसन घालूया. 1 वाटी जर दुधी भोपळ्याचा कीस असेल तर आपण त्यात अर्धा वाटी बेसन घालूया. त्यावर लाल तिखट. अच्छा. त्यावर थोडी हळद, धने पावडर, काळा मसाला. हे सगळं आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे, जसं तिखट जसं प्रमाण आवडत असेल त्या पद्धतीने. त्यानंतर थोडं मीठ टाकूया चवीनुसार. आता हे परतून घेऊया. आता काय करायचं? हे शिजवून घ्यायचं. हे थोडं शिजवून घ्यायचं आहे आपण, कारण बेसन कच्चं नाही राहायला पाहिजे आणि जरा हे मोकळं व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपण ते शिजवून घेऊया. हा आहे ना मस्त पर्याय आहे. आपण झुणका एक म्हणतो. हो. दुधी भोपळ्याची भाजी जर कोणी खात नसेल तर असं करून दिलं तर नक्कीच आवडीने खाणार. आणि आपण ताटाच्या डाव्या बाजू जो पदार्थ ठेवतो तोही आपण तो म्हणूनही चटणी म्हणूनही ठेवू शकतो. आता आपण त्यात थोडा लिंबाचा रस घालूया. खूप सुंदर दिसतंय. खानदेशात हे छान आवडीने खातात. पोळीला लावून. मी तर म्हणते ना, मला हे साईड डिश वगैरे नाही, मला मस्त मऊ भात द्या आणि हे भगराळ द्या. मऊ भातात कालवून कालवून खायला जी मजा येणार आहे. किंवा काही जण फक्त असंच खातात चमच्याने घेऊन. आता भगराळ झालाय आपला, मोकळा झालाय छान. आपण गॅस बंद केलाय. आता खूप सुंदर दिसतंय आणि सुवासही जबरदस्त येतोय. त्यावर आता थोडी कोथिंबीर टाकूया. आणि हा आपण छान भातासोबतही खाऊ शकता किंवा पोळीसोबतही खाऊ शकता किंवा भाकरी, कसंही. आणि प्रवासामध्ये पण नेऊ शकता, म्हणजे भाकरी आणि त्यावर हे भगराळ. भोपळ्याचं भगराळ करण्यासाठी लागणारं साहित्य: दुधी भोपळा, 2 ते 3 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 चमचा आल्याचा कीस, 1 चमचा लसूण पेस्ट, कढीपत्ता, अर्धा कप बेसन, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा काळा मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर. दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेत किसून घ्यायचा. तेल गरम करत त्यात मोहरी, जिरं, हिंग, आलं, लसूण, कढीपत्ता आणि दुधी भोपळा घालायचा आणि परतून घेत शिजवायचा. आता त्यावर बेसन, तिखट, हळद, धणेपूड, काळा मसाला, चवीनुसार मीठ हे घालून मिश्रण एकत्र परतून घ्यायचं. आता शिजत आलं की यात लिंबाचा रस घालायचा आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची.
झाले आपले झटपट खानदेशी भगराळे तयार. आज आपण आहे ना ओली भेळ कशी बनवायची ते बघूयात. दोन प्रकारच्या भेळ असतात, एकतर गोड भेळ किंवा तिखट भेळ. तिखट झणझणीत भेळ मला प्रचंड आवडतं. ती तिखट कशी बनवतात तर त्याचा ना ठेचा असतो, तो ठेचा आधी बनवून घेऊयात. इथे घेतलेल्या आहेत मी हिरव्या मिरच्या, एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अगदी एक छोटुकली लसूण पाकळी. लसूण नाही घातला तरी चालेल पण मी घालतीये. आणि मीठ, दॅट्स इट. एवढेच पदार्थ असतात. आणि हे छान कुटून घ्यायचं, याचा ठेचा करून घ्यायचा. आणि हा मस्तपैकी ठेचा बनवून आहे तयार. तुम्ही बघू शकाल काय भन्नाट रंग आलेला आहे. क्या बात आहे. सो आता भेळ बनवायला सुरुवात करूयात. इथे मी पातेल्यामध्ये घेतलेले आहेत चुरमुरे. यामध्ये सगळ्यात आधी जातो हा ठेचा. सो तुम्हाला कितपत ही भेळ तिखट झणझणीत खायची त्या प्रमाणात हा ठेचा घालू शकता. थोडंसं मीठही घालायचं, त्यामुळे भेळीला चव छान येते. चिमूटभर अगदी मीठ. आणि हे घेऊन आहे ना छान असं आधी मिक्स करून घ्यायचं. हा ठेचा पूर्ण मुरमुऱ्यांच्या दाण्यांना किंवा मुरमुऱ्याला हा ठेचा लागला गेला पाहिजे, म्हणजे प्रत्येक घास याचा छान असा चवदार लागतो. आता यामध्ये घालूयात फरसाण, थोडीशी शेव, असं मिक्स करूया. पटापट मिक्स करायचं. आणि आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा, तुम्हाला कितपत आवडतो त्या प्रमाणात, कोथिंबीर आणि टोमॅटो. आणि हे पुन्हा छान असं एकजीव करूया. तर ही झाली आपली सुकी भेळ तयार. म्हणजे सुकी भेळ पण एक मिळतं प्रकार. तर ही झाली सुकी भेळ. अशी आवडत असेल अशी खा, पण आपल्याला करायची ओली भेळ. सो सगळ्यात शेवटी यामध्ये आता मी घालते गोड चिंचेची चटणी. साधारण एक 3 ते 4 चमचे ही चटणी. मस्त. आणि हे पुन्हा आता छान असं ही चटणी पण प्रत्येक चुरमुऱ्याला एकजीव झाली पाहिजे. कुठे जास्त कुठे कमी असं नाही झालं पाहिजे. ही भेळ आहे ना पटकन मऊ पडते, त्यामुळे जेव्हा खायची ना तेव्हाच बनवा. आता डिशमध्ये हे सगळं काढून घ्यायचे. येस. आणि भेळ काढून झाली की आता यावर घालूयात पुन्हा एकदा थोडंसं फरसाण, थोडासा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी चिंचेची चटणी, अगदी अलगद. आणि चिंचेची चटणी झाली की यामध्ये घालूयात बारीक शेव. वा, अफलातून. भेळेचा पटकन बनवून आस्वाद घ्यायचा. आणि लागेल तशी मग तुम्ही त्यामध्ये वर्ण तिखट म्हणजे ठेचा घालू शकता, गोड चटणी घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे व्हेरिएशन करू शकता. झटपट चटपटीत ओली भेळ करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, एक छोटी लसूण पाकळी, चवीनुसार मीठ, चुरमुरे, फरसाण, शेव, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, 3 ते 4 चमचे चिंचेची गोड चटणी, लसूण आणि मिरचीचा ठेचा करायचा. आता चुरमुरे घेत त्यात ठेचा आणि मीठ घालून हे मिश्रण एकत्र मिसळून घ्यायचं. आता यात फरसाण, शेव घालायचं आणि मिसळून घ्यायचं. आता यात कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो घालायचे आणि यात चिंच गुळाची चटणी घालायची आणि हे मिश्रण एकजीव करायचं. आता अशा पद्धतीने त्यावर परत फरसाण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चिंचेची चटणी घालायची आणि त्यावर बारीक शेव घालायची. झाली आपली झटपट स्ट्रीट स्टाईल ओली भेळ तयार. आज आपण ना परफेक्ट रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये आपण ऑर्डर केल्यावर जी खिचडी मिळते ना त्याच थाटणीची खिचडी बनवणार आहोत. डाळ खिचडी. सगळ्यात आधी सुरुवातीला कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि सोनेरी रंगावर कांदा परतून घेऊ.
कांदा छानपैकी सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये घालूयात टोमॅटो, बारीक चिरलेला एक टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट 1 चमचाभर. हे मिक्स करूया आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया. आता हे एकत्र मस्तपैकी परतून झालेलं आहे. या स्टेजला आपण यामध्ये घालूयात मसाले. सो मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी जाईल धणेपूड, त्यानंतर यामध्ये जाईल गरम मसाला, हळद आणि लाल तिखट म्हणजे बॅडगे मिरची पावडर. आता हे करूयात मिक्स. आणि इथे ना मी एक बेसिक तयारी करून घेतलेली आहे. सो इथे मी काय केलं, एक कपभर मी तांदूळ घेतलेला आहे, तुकडा तांदूळ घेतला. तुम्हाला जर तो लांब तांदूळ हवा असेल, हॉटेलमध्ये मिळतो तर तो घेऊ शकता, पण मला अशी एक संत झालेली खिचडी खायला खूप आवडते, त्यामुळे मी तुकडा तांदूळ घेतला आहे. त्यामध्ये 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मसूर डाळ घालून पाणी घालून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतली. धुवून झाल्यावर पुन्हा त्यामध्ये पुरेसं पाणी टाकून एक अर्धा तास हे सगळं एकत्र छान मी सोक करून घेतलेलं आहे. आता हे भिजवलेले डाळ आणि तांदूळ आपण घालूया कुकरमध्ये. तशी खमंग फोडणी बसलेली आहे. आता हे डाळ तांदूळ छान असं मिक्स करूयात या मसाल्यासोबत. यामध्ये घालूयात पाणी, भरपूर पाणी घालायचं आहे. हे सगळं जर 1 कप असेल तर 4 कप यामध्ये पाण्याचा वापर करायचा. मस्त दिसते, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. छान एकसारखं ढवळून घेऊयात. यामध्ये जाईल आता कसुरी मेथी 1 चमचाभर, ही अशी क्रश करून घालायची हातामध्ये. आणि साजूक तूप 1 मोठा चमचा. पुन्हा हे सगळं एकत्र करूया. झाकण लावायचं आणि मी मध्यम आचेवर 20 मिनिटं शिजवून घेणार आहे. तुम्ही जर शिट्ट्या याच्या काढत असाल तर मध्यम आचेवर 1-3 शिट्ट्या होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं. आता ही खिचडी मध्यम आचेवर मी 20 मिनिटं छान वाफवून घेतलेली आहे. आता गॅस बंद करून यातली वाफ पूर्ण रिलीज झालेली आहे. वाह, काय मस्त दिसते, तुम्ही बघू शकाल. छान शिजली आहे आणि परफेक्ट खिचडीसाठी हवं ना तसंच टेक्स्चर आलेलं आहे. आता तुम्हाला अगदी वाटलं की आणखी तुम्हाला लपलपीत करायची आहे ही खिचडी, तर मग तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता आणि पुन्हा एक वाफ काढून घेऊ शकता किंवा फक्त शिजवू शकता. आता काय करूया, आता यावर मस्त लसूणी तडका घालूया. तर ही आपली तयार खिचडी मी बाजूला ठेवलेली आहे. त्यावर मस्त आपण खमंग तडका देतोय. तेल गरम केलेलं आहे. तेलाऐवजी अर्धं तेल अर्धं तूप घातलं तरी चालेल. यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी आपली खमंग बसेल. मोहरी मस्त फुटायला सुरुवात झाली की यामध्ये जाईल जिरं, हिंग आणि लसूण. खूप सारा लसूण, कारण आपण ही लसूणी खिचडी बनवत आहोत. आणि लसूण छान असा सोनेरी फ्राय करून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकाल लसूणला मस्त असा खरपूस सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात, गॅस बंद करते, कढीपत्ता, गॅस बंद आहे, सुक्या लाल मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट. वाह, क्या बात आहे. आणि खमंग असा तडका आपला इथे बनवून तयार आहे, फोडणी बनवून तयार आहे. आता ही खमंग अशी फोडणी जाईल आपल्या खमंग अशा खिचडीवर. आणि इथे आपली ही लसूणी डाळ खिचडी बनवून तयार आहे. मी काय करते ना, मी ही फोडणी किंवा तडका आहे ना हा तयार करून एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि ज्याला जसं हवं, म्हणजे जेव्हा सर्व करायचं तेव्हा खिचडी गरम करून घेते, ज्याला जसं हवं तसा तडकावरून घालून ती खिचडी खातात. ही खिचडी अशीच गरमागरम जबरदस्त लागते. पावसाळ्यामध्ये कधीही भाजीपोळी खायचा कंटाळा आला तर या पद्धतीने ही रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी नक्की बनवून बघा. डाळ खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 कप तुकडा तांदूळ, 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मसूर डाळ, पाणी, चवीनुसार मीठ,
1 चमचा कसुरी मेथी, 1 मोठा चमचा साजूक तूप, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, लसणीचे काप, कढीपत्ता, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या, लाल तिखट. गरम तेलात कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता यात टोमॅटो, हिरवी मिरची, लसणाचा ठेचा परतून घेत यात धणेपूड, गरम मसाला आणि तिखट घालायचं आणि मिसळून घ्यायचं. स्वच्छ धुवून भिजवलेले तांदूळ, तूर डाळ आणि मसूर डाळ यात घालायचे आणि यात पाणी आणि चवीप्रमाणे मीठ, कसुरी मेथी आणि तूप घालायचं आणि मध्यम आचेवर साधारण 20 मिनिटं शिजवायची. आता मोहरी, जिरं, हिंग आणि लसणाची फोडणी करायची आणि यात कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या आणि तिखट घालायचं आणि ही फोडणी खिचडीवर घालायची. झाली आपली झटपट खमंग डाळ खिचडी तयार. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असा एक पदार्थ असतो की जो कोणालाच माहीत नाही, तो फक्त त्यांच्याच घरी बनतो किंवा तसा कोणाला बनवायलाही जमत नाही. तर असाच एक मस्त खुसखुशीत पारंपरिक पदार्थ घेऊन आपल्यासोबत आलेल्या आहेत आज सुवर्णाताई. सुवर्णाताई, तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. नमस्कार. आज आपण काय बनवतो? आज आपण बनवणार आहोत पारंपरिक कोकणी बनाना बन. त्याच्यासोबत आपण मिक्स व्हेजीसचा कुर्मा पण बनवणार आहोत. मी ऑलरेडी कारवार, गोकर्णमध्ये जाऊन बसलेली आहे. कारण तिथे जर तुम्ही गेलात तर प्रत्येक हॉटेलमध्ये न्याहारीसाठी जर काय बनवलं असेल तर कोरमा आणि बन, टम्म फुगलेले हे बन असतात आणि कुर्मा इतका सुंदर लागतो. चला सुरू करूयात. हो, ह्याच्यासाठी लागणार आहेत पिकलेली 2 केळी. ही 2 पिकलेली केळी घेतलेली आहे, ती अशी व्यवस्थित मॅश करून घेऊ आपण बारीक. हवं तर किसणीने किसून घेतलं तरी चालेल किंवा हाताने पण, जर कोणाला हाताने करायचं असेल तर ते मिक्सरमध्ये पण करू शकता तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये मग आपण पिठी साखर टाकायची. केळी अशी आधीच गोड असतात, त्याच्यामुळे पिठी साखर थोडीशी बेतानेच घातलेली बरी. आणि आपण हे तळतो नंतर, त्यामुळे शक्यतो काय होतं, खूप साखर असेल तर तळताना ते रंग बदलतो, काळपट्ट बन होतं. ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा दही घातलेलं आहे. दही सुद्धा त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं बरं राहतं, कारण त्याच्यामुळे पीठ मळताना त्रास होणार नाही. त्याच्यामध्ये अख्खे जिरे, कोणाला जिरेपूड टाकायचे असेल तर जिरेपूड पण टाकू शकतो, पण मी जिरे अख्खे घालते कारण त्याच्यामुळे तळताना छान वास येतो, त्याचा सुगंध येतो. ह्याच्याबरोबर मी मिरपूड टाकलेली आहे, ती पण स्वादाप्रमाणे टाका, कोणाला आवडते नाही आवडत. चवीप्रमाणे मीठ आणि किंचित सोडा. हे सगळं मॅश करून घ्या तुम्ही एकत्र आणि थोडंसं तूप. हे सगळं मिश्रण एकत्र झालं की लागेल तसा मैदा तुम्हाला त्या मिश्रणात, जसं आपण शंकरपाळ्यांच्या पिठाला वगैरे करतो तसं लागेल तसं आपण मैदा त्याच्यात टाकून हा डो पूर्ण घट्ट होईपर्यंत मळायचा. जनरली बन म्हटल्यानंतर हे बेकरी आयटम किंवा एक पावाचा प्रकार आहे असं वाटतं, पण असं नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मैदा पण घालू शकता आणि जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही गव्हाचं पीठ आणि गूळ असं करून सुद्धा तुम्ही पौष्टिक म्हणून हे मुलांना, लहान मुलांना किंवा डायबिटिक पेशंटला एक चवीसाठी केळाची ह्याच्यामध्ये खूप सुंदर अशी त्याचा चव उतरते, त्याचा स्वादही खूप छान येतो. तर यामध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता मळून घ्या, कारण दह्यालाही पाणी सुटत असतं, पिठी साखरेला पाणी सुटत असतं, त्याच्यामुळे ती तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. आणि जर हा बन तुम्ही उन्हाळ्यात करत असाल तर तीही तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते, कारण केळाला पाणी सुटत असतं, पिठी साखरेला पाणी सुटत असतं. आपला डो तयार झालेला आहे, अगदी घट्ट असा झालेला आहे. त्याच्यात थोडंसं एक, जसं आपण तेल लावतो कणकीला तसं थोडंसं तूप घालून थोडासा मऊ असा हलका करून त्याला फर्मेंटेशन करावं लागेल. ते 7 ते 8 तास आपल्याला फर्मेंटिंग करावं लागेल. आता हे डब्यामध्ये भरून ठेवायचं, झाकण लावायचं आणि रात्रभर ठेवलं तरी चालेल किंवा कमीत कमी 7 ते 8 तास. ते जितकं छान फर्मेंट होईल ना तितकं त्याला आतमधून जाळी छान येते, म्हणजे जशी बनला असते आणि एक केळाचा स्वादही त्या पुरीला खूप सुंदर येतो. कारण फार आपण केळं टाकू शकत नाही, केळं जास्त टाकलं तर ते परत पाणी सुटण्याचं असतं, म्हणून 2 केळ्यांमध्ये ते फर्मेंटेशन हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की 7 ते 8 तास फर्मेंटेशन करावंच लागतं. आपण हा फर्मेंटेशन करून ठेवलेला डो करून ठेवलेला होता. आता हे बन आहेत ना, हे थोडे आकाराला मोठेच असतात, बरोबर, आणि थोडेसे जाड ठेवायचे म्हणून ते मग खुसखुशीत पण होतात आणि फुगतातही चांगले, मग फुगतात.
हा आपण तर तळून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. आता आपण पुऱ्या तळून घेऊ. बारीक गॅसवरती यात पुऱ्या तळाव्या लागतील. क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल मस्त असा टम्म फुगलेला आहे सगळ्या बाजूने हा बन. आणि रंगही बघा मस्त असा एकसारखा रंग आलेला आहे सोनेरी. त्यामध्ये साखर आहे, केळी आहे, म्हणजे त्याचं कॅरमल होतं आणि रंगही असा सुरेख येतो. आणि हे दोनही बाजूने व्यवस्थित तळलं गेलेलं आहे आणि परफेक्ट आपला बनपाव असतो ना तसाच बन झालेला आहे. खूप सुरेख दिसतो आणि तो जो क्रिस्प आहे ना तो भन्नाट दिसतो. आणि याच पद्धतीने आपण सगळे बन इथे तळून घेतो. झटपट केळीचा बन करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 पिकलेली केळी, पिठी साखर, दही, 1 चमचा जिरं, चवीनुसार काळी मिरपूड, चवीनुसार मीठ, 2 चिमूट खायचा सोडा, 1 चमचा साजूक तूप, मैदा, तळण्यासाठी तेल. पिकलेली केळी एकजीव करून घेत त्यात पिठी साखर, दही, जिरे, मिरपूड, मीठ आणि सोडा घालायचा आणि हे मिश्रण एकजीव करायचं आणि यात मैदा घालून हे पीठ मळून घ्यायचं आणि याला तूप लावून साधारण 7 ते 8 तास हे पीठ फर्मेंट करायचं. अशा पद्धतीने हे बन लाटायचे आणि हे बन तळायचे. कुरम्यासाठी एक मी सोपी पद्धत दाखवते. काजू, आलं लसूण, टोमॅटो, कांदा, ओलं खोबरं पण तुम्ही टाकू शकता, सुकं खोबरं पण टाकू शकता. अगदी सोप्या पद्धतीची मी ही रेसिपी दाखवते. वाटण इथे तयार आहे आणि फटक्यात झालेलं आहे. वाटून झालेलं आहे, असं छान स्मूदी त्याची तयार झालेली आहे. एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे कुरम्याची जी ग्रेव्ही आहे ती मस्त होते. कुरम्याची तयारी केलेली आहे. ह्याच्यात अवेलेबल ज्या काही भाज्या असतील त्या घेतलेल्या आहेत. आपण हा कुकरमध्येच करायचा आहे. खडे मसाले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी. आणि आपला रेडी मसाला झालेलाच आहे, फाईन एकदम पेस्ट, ती आपण टाकायची आहे. तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं. हे अगदी सोपी प्रोसेस आहे आणि ते दिसतंय पण खूप अगदी टेक्स्चर त्याचं मस्त दिसतंय. यामध्ये टोमॅटो आणि खोबरं घातल्यामुळे नेहमीच लाल रंग लगेच यायला सुटतो. त्याला तेलात परतायला घेतल्यानंतरच लाल रंग यायला लागतो. तुम्हाला जर कुर्मा नसेल बनवायचा तर त्याच्याबरोबर तुम्ही चटणी सुद्धा करू शकता. खोबरं, टोमॅटो, शेंगदाणे, उडीद डाळ, हरभरा डाळ असं सगळ्याचं मिश्रण घेऊन थोडंसं तेलामध्ये हलक्या हाताने परतून घेतलं आणि त्याची प्युरी केली तरी त्या बनबरोबर खूप सुंदर लागतात. हे वाटण आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. हे कच्चं वाटण असल्यामुळे हे थोडंसं जास्त वेळ मंद आचेवरती परतून घ्यावं लागतं कारण हे कच्चं असल्यामुळे. त्यामध्ये नंतर आपण गरम मसाला टाकलेला आहे आणि लाल तिखट आणि आपण आता त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊया. फरसबी, आवडीप्रमाणे भाज्या ज्या घरामध्ये असतील त्या तुम्ही इथे घेऊ शकता. फ्लॉवर, बटाटा आणि गाजर. कुर्मा म्हटलं की काजू येणारच, त्याच्यामुळे काजू हे पाहिजेतच. ते थोडेसे जास्त टाकले तरी चालतील. आणि मीठही घालते मी. क्या बात आहे, मस्त कोटिंग आलेलं आहे, सुंदर कलर आलेला आहे आपल्या मसाल्याचा. आलेला आहे. 1 कपभर पाणी घालून आपण शिजवून आता तुम्हाला 1 शिटी केल्यानंतर त्याचा तेलाचा पण वरती तवंग येईलच. तर झाकण लावायचं आणि अगदी वाफवलं तरी चालेल 10 मिनिटं किंवा 1 शिट्टी काढली. 1 शिट्टी बारीक मंद आचेवरती 1 शिट्टी घेतली तरीही चालेल किंवा वाफवून घेतलं तरीही चालेल. झटपट व्हेज कुर्मा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे काजू, आलं, लसूण, 1 चिरलेला टोमॅटो, 1 चिरलेला कांदा, 2 मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट, 2 मोठे चमचे तेल, दालचिनी, लवंग, काळी मिरी, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा लाल तिखट, 4 ते 5 चिरलेल्या श्रावण घेवड्याच्या शेंगा, पाव कप फ्रोझन मटार, फ्लॉवरचे तुरे, 1 चिरलेला छोटा बटाटा, अर्धा गाजर चिरून, चवीनुसार मीठ, 1 कप पाणी. आता काजू, आलं लसूण, टोमॅटो, कांदा, ओल्या नारळाचा चव वाटून घेत तेलात दालचिनी, लवंग, मिरी आणि हे तयार केलेलं वाटण घालायचं आणि परतायचं. आता यात किचन किंग मसाला, तिखट, फरसबी,
मटार, फ्लॉवर, बटाटा, काजू पाणी घालून शिजवून घ्यायचं. झाला आपला झटपट बन कोरमा तयार. बन आपले बनवून तयार आहेत, कुर्माही तयार आहे. येस येस, छान सुंदर असा कुर्म्याचाही कलर आलेला आहे आणि याचा टेक्स्चरही तुम्ही बघू शकता, मस्त आलाय. म्हणजे जसं अगदी आपण हॉटेलमध्ये खातो ना बन कुर्मा, तसाच तो दिसतोय, रंग पण आणि टेक्स्चरही. याच्यामध्ये सांगण्याची 2 टिप्स आहेत की एक तर तुम्ही कुर्म्याबरोबर याचं कॉम्बिनेशन करू शकता, नाही तर त्याच्याबरोबर तुम्ही चटणीही बनवू शकता. आणि जर अगदीच लहान मुलांना खायचं असेल तर त्यांना डोनटच्या शेपमध्ये बनवून त्याच्यामध्ये पिठी साखर, जायफळ आणि दालचिनी असं त्याचं मिश्रण करून त्याच्यावरती वरतून पण टाकू शकता. असे तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे बन बनवू शकता. आणि इव्हन चॉकलेटची ग्लेज पण जबरदस्त लागेल. अगदी, चॉकलेट बनाना चव मस्त लागतं. किंवा शुगर सिरपचं कोटिंग सुद्धा जर केलं तर तेही अतिशय सुंदर लागतं. पाकातला बनाना. पण ते अगदी जर गोडाचे जे आवडीचे जे असतील खवय्ये त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. सो थँक्यू सो मच सुवर्णाताई की तुम्ही येऊन इतकी छान रेसिपी शिकवली, पारंपरिक आणि माझ्या आवडीची. आणि माझं आजचं जेवण सॉर्टेड आहे. मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा.